भाऊ, देवगड तालुक्यामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना आत्महत्या केली पिण्याच्या पाण्यासाठी। नागरे हे अत्यंत प्रगतिशील आणि प्रयोगशील कास्तकार होते। यांची धडपड शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, शेती व्यवसाय हा नफ्यात गेला पाहिजे या अनुषंगाने ते अनेक वर्षांपासून काम करत होते। मात्र दुर्दैवाने आज त्यांना या क्रूर आणि कुठलेही नियोजन नसणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी कुठलेही विशेष पॅकेज नसणाऱ्या सरकारचा हा बळी ठरलेला आहे। वास्तविक पाहता नागरे हे अत्यंत चिकाटीबाज आणि हुशार असे कास्तकार होते। त्यांनी आत्महत्यापूर्वी निश्चित शासनाला पत्र निवेदन हे दिले असतील, मात्र कुठलीच कारवाई होत नाही। पालकमंत्री या जिल्ह्यात येत नाही, सरकार प्रतिसाद देत नाही आणि उलटपक्षी परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचं एक शेतकरी वर्गात जे चित्र निर्माण झालंय त्याचा हा बळी आहे। आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब ही दुसरी कुठलीही नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तरी जो त्यांचा मूळ समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी बदलावा। ज्या मूळ समस्या आहेत त्याला बगल देण्याकरता ते कुठे तालिबानी स्वरूपाचे वक्तव्य करतात, कुठे अजून दोन जातींना दोन धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मूळ विषयापासून ते पळ काढत आहेत आणि त्याचा परिणाम नागरेंसारख्या प्रगतिशील आणि चांगल्या शेतकऱ्यांना स्वतःचा जीव देऊन हे मोल चुकवावं लागत आहे।